कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारतानं बहावलपूरमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये मौलाना मसूद अझहरचं संपूर्ण कुटुंब ठार. अझहरच्या कुटुंबातील एकूण 10 जणांचा मृत्यू. अझहरचा भाऊ जैशच्या शस्त्र विभागाचा प्रमुख होता. माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली, मीही मेलो असतो तर बरं झालं असतं. संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मौलाना मसूद अझहरची प्रतिक्रिया. जैशचं हेडक्वार्टर मरकज सुभानअल्लाह भारताच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त. जैशचा म्होरक्या मसूद अझहर याच मुख्यालयात राहायचा. मसूद अझहर, हाफिज सईदच्या ठिकाणांवर भारताचे यशस्वी हल्ले. जैश ए मोहम्मदचे 100 दहशतवादी ठार. कडून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला. भारतीय लष्कराकडून स्कॅल्प मिसाईलचा वापर. भारतानं पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेतला. भारतानं उत्तर देण्याच्या आपल्या अधिकारांचा वापर केला. भारतानं आज जबाबदारीनं कारवाई केली आहे. भारत सरकारकडून स्पष्ट. भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणी हल्ला. हल्ल्यामध्ये पाकमधील एकाही सामान्य नागरिकाचा मृत्यूची नोंद नाही. भारतीय लष्कराची माहिती. मुरीदकेतील लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबनं याच ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं. भारताच्या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचे 4, लष्कर ए तैयबाचे 3 आणि हिजबुल मुजाहिदीनचे 2 तळ उद्ध्वस्त. एअर स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान. जैश ए मोहम्मद. भारताकडून मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरीदके, कोटली, सियालकोट, भीमबेर, सियालकोट, गुलपूर या 9 ठिकाणी हल्ला. पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला नाही. भारताकडून स्पष्ट. भारताने 6 ठिकाणी 24 मिसाईल डागले. पाकिस्तानी लष्कराची कबुली. 8 जणांचा मृत्यू तर 33 जण जखमी झाल्याची पाकिस्तानी लष्कराची माहिती. ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं रात्रभर लक्ष. सैन्य कारवाईसाठी मोदींनीच ऑपरेशन सिंदूर हे नाव सुचवलं. देशासाठी गौरवाचा क्षण. भारतीय सैन्याने संपूर्ण तयारीने हल्ला केला. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींकडून भारतीय लष्कराचं कौतुक. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहांची बैठकीत ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा झाल्याची माहिती. पंतप्रधान मोदींकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना बॉर्डरवर जाण्याच्या सूचना. राजनाथ सिंह बॉर्डरवरील परिस्थितीचा आढावा घेणार. ऑपरेशन सिंदूर नंतर उद्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. उद्या सकाळी 11 वाजता संसद भवनात बैठक. अमित शहा, राजनाथ सिंह, किरण रिजिजू बैठकीला उपस्थित राहणार. पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा रद्द. ऑपरेशन सिंदूर नंतर नॉर्वे, नेदरलँडचा दौराही रद्द. पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून युद्धाची धमकी. पाकिस्ताननं राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात इमर्जन्सीची घोषणा. भारताच्या हल्ल्याला कोणतंही प्रत्युत्तर देऊ नका. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांचा पाकला थेट इशारा. भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार. अमेरिकेचा भारताला पाठिंबा. इस्रायलचा भारताला पाठिंबा. भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं इस्रायलकडून समर्थन. लपण्यासाठी कुठेही जागा नाही हे दहशतवाद्यांना माहीत असलं पाहिजे. इस्रायलचे राजदूत रुवेन अझहर यांचं ट्विट. मोठ्या कारवाईनंतरही पाकिस्तानकडून कुरापती सुरूच. एलओसीवर पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारामध्ये जम्मू काश्मीरमधील 7 भारतीयांचा मृत्यू. पाकिस्तानची हवाई हद्द 48 तासांसाठी पूर्णपणे बंद. पाकिस्तानला पुन्हा एअर स्ट्राईक होण्याची भीती. छत्तीसगडमध्ये करेगट्टा पहाडी परिसरामध्ये 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान. सीआरपीएफ आणि डीआरजी पोलिसांची कारवाई. ड्रोनच्या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दलाचं लक्ष. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.